हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 5चा मॅथमॅटिक्समधला फर्स्ट लेसन बघूया. फर्स्ट लेसन आहे रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स म्हणजे आपल्या इथं जसं आपण देवनागरीमध्ये 1, 2, 3, 4 आदी असं मराठीत लिहित होतो, तसंच रोमन भाषेत पण नंबर्स लिहिलेले आहेत. ते नंबर्स कसे लिहितात ते आपण आज या लेसनमध्ये बघणार आहोत. गीता सेड, "This clock doesn't have numbers, it has some symbols." Teacher: "Yes, Geeta, these are Roman numerals. In Europe, in the old times, Roman capital letters were used to write numbers. That is why they were called Roman numerals. The letter I was the symbol used for 1, V for 5 and X for 10." आता गीता आणि टीचरमधलं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. इथं गीता म्हणते, जर आपण शेजारचं क्लॉक बघितलं तर त्या क्लॉकमध्ये तिला नंबर्स दिसत नाही आहेत. त्यामुळं ती टीचरना विचारते आहे की त्या क्लॉकमध्ये नंबर्स नाही दिसत आहेत, पण त्याच्या जागेवर काहीतरी सिम्बॉल्स दिसतात. सिम्बॉल्स म्हणजे काहीतरी चिन्ह दिसतात वेगळी. ते सिम्बॉल्स कशाचे आहेत असा प्रश्न तिला पडलेला आहे. टीचर म्हणतात, "येस गीता", म्हणजे हो गीता, सिम्बॉल्स आहेत ते युरोपमध्ये जुन्या काळी नंबर्स लिहिण्यासाठी रोमन कॅपिटल लेटर्स वापरत होते. त्यांना आपण रोमन न्यूमरल्स असं म्हणतो. त्यामध्ये लेटर आय जो होता तो 1 दाखवत होता, व्ही होता तो 5 होता आणि एक्स होता तो 10साठी वापरत होतो. इन धिस मेथड देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. Also, the value of a symbol did not change with its place. There are certain rules for writing numbers using the Roman numerals. Let us see how to write 1 to 20 using these rules and the symbols I, V and X. आता टीचर काय म्हणतात, या मेथडमध्ये 1 to 10 नंबर्स लिहिता येतील तुम्हाला, किंवा 1 to 20 नंबर्स पण लिहिता येतील, पण 0 या नंबरसाठी कोणतंही सिम्बॉल तिथं वापरलं जात नव्हतं. आता त्या सिम्बॉलची जी व्हॅल्यू होती ती प्लेसप्रमाणे पण चेंज होत नव्हती, ती आहे तीच राहत होती. त्यामुळं आपण जरी 1, 2, 3साठी 1 आय किंवा 2 आय असं लिहिलं तरी पण त्याची जी व्हॅल्यू होती ती सेमच राहणार होती आपल्या नंबर्सप्रमाणे. आता आपण 1 to 20 नंबर्स या रूलप्रमाणे वापरून बघणार आहोत. त्यामध्ये सिम्बॉल आय, व्ही आणि एक्स वापरायचे आहेत. रूल 1: इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय और एक्स इज रिटन कॉन्झिक्युटिव्हली 2 or 3 times, their sum total is number they make. Example: 2i, I is equal to 1 plus 1 is equal to 2. X is equal to 10 plus 10 is equal to 20. I 1 plus 1 plus 1 is equal to 3. आता रोमन न्यूमरल्समधला जो पहिला रूल आहे त्या रूलप्रमाणे जर आपण एक्स किंवा आय हे 2 लेटर्स 2 किंवा 3 वेळा लिहिले तर त्याची जेवढी सम होईल तेवढा तो नंबर असणार आहे. म्हणजे जर समजा आपण 2 times आय घेतला, म्हणजे आय घेतला, तर त्याची ॲडिशन किंवा सम जो येणार आहे तो 1 plus 1 is equal to 2 येणार आहे. पण जर तिथं आपण एक्स असं घेतलं तर एका एक्ससाठी आपण 10 वापरतो, तर तसं एक्स आणि एक्स 2 वेळा आलेत म्हणून 10 plus 10 is equal to 20 झाला तो. तसंच जर आपण 3 वेळा आय लिहिला तर एका आयची व्हॅल्यू आपण 1 घेतो, तर तसं त्याप्रमाणे 1 plus 1 plus 1 is equal to 3 होणार आहे. रूल 2: द सिम्बॉल्स आय और एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम नंबर ऑफ 3 times. द न्यूमरल व्ही इज नेवर रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली. म्हणजे जर सिम्बॉल आय किंवा एक्स बघितले आपण तर ते आपण जास्तीत जास्त वेळा 3 times आपण रिपीट करू शकतो, पण त्यापेक्षा जास्त होणार नाही आहेत. आणि जो सिम्बॉल व्ही आहे तो आपण कधीच रिपीट करू शकत नाही. त्यामुळं व्ही परत रिपीट करायचा नाही, व्ही फक्त एकदाच वापरायचा एका नंबरसाठी. रूल 3:
When either I or V is written on the right side of symbol of a bigger number, its value is added to the value of bigger number. रूल 3 प्रमाणे आय किंवा व्ही हे 2 लेटर्स असतील तर त्या 2 लेटरपेक्षा पुढे राईट हँड साईडला जर सिम्बॉल लिहिलं असेल तर तो नंबर जो होणार आहे त्याची ॲडिशन होऊन तो बिगर नंबर तयार होणार आहे. जर आपण एक्झाम्पल बघूया आता, जर व्ही आय असं असेल तर व्हीचा जो नंबर आहे तो 5 आहे प्लस 1चा नंबर आयचा नंबर आहे तो 1 आहे, म्हणून 5 + 1 = 6 होतो. तसंच व्हीच्या पुढं 2 वेळा आय लिहिलं तर 5 + 2 = 7 होणार आहे. व्हीच्या पुढं 3 टाइम्स आय लिहिलं तर 5 + 3 = 8 होणार आहे. त्याचप्रमाणे आता एक्सच्या पुढं लिहिलं तर एक्सची व्हॅल्यू आहे 10. 10 + 1 = 11. 10 + 2 = 12 असं आपण लिहित जाणार आहोत. पण थर्ड लाईनमध्ये जर बघितलं तुम्ही तर एक्स व्ही लिहिलं. एक्स व्ही म्हणजे एक्सची व्हॅल्यू 10 प्लस व्हीची व्हॅल्यू 5 आहे म्हणून 15 झाला तो. त्याप्रमाणे एक्स व्ही आय म्हणजे 16 होणार आहे. रूल 4. When I is written on the left side of V or X, then its value is subtracted from the value of V or X. However, the symbol I is not written more than once before V or I. Vच्या आणि Xच्या पुढं जर दुसरा सिम्बॉल लिहिला म्हणजे तो 1 असेल किंवा आय असेल तर त्याचं सबट्रॅक्शन होणार आहे आणि तिथून जो नंबर असेल आधीचा त्याच्यापेक्षा 1नी मायनस होणार आहे. आता आय जो सिम्बॉल आहे तो व्ही आणि एक्सच्या लेफ्ट हँड साईडला लिहिताना फक्त एकदाच लिहू शकतो, त्यापेक्षा जास्त वेळा आपण लिहू शकत नाही. म्हणून व्हीच्या आणि एक्सच्या पुढं येणारा आय हा एकदाच असेल. एक्झाम्पल, आय व्ही = 5 - 1 = 4 येणार आहे. आता आय आहे तो एक वेळाच आहे म्हणून 5 - 1 केला. व्हीची व्हॅल्यू 5, आयची व्हॅल्यू 1. 5 - 1 = 4 झाला. तसंच आय एक्स, आयची व्हॅल्यू 1 आहे, एक्सची व्हॅल्यू 10 आहे म्हणून 10 - 1 = 9 झाला. बट द नंबर 8 इज नॉट रिटन ॲज आय एक्स. आता 8 नंबर जो आहे तो आपण आय एक्समध्ये लिहित नाही, तर आपण व्हीच्या पुढं 3 वेळा आय लिहितो आणि अशा प्रकारे आपण 8 हा नंबर लिहितो. We have to think a little different to write the numbers 14 and 19. आता 14 आणि 19 आहे तो वेगळ्या प्रकारे लिहायचा आहे आणि तो कसा लिहायचा ते आपण बघूया. आता 14 = 10 + 1 + 1 + 1 + 1 14 झाला तो. म्हणजे 4 वेळा 4 टाइम्स 1 घेतला आणि 1 10 झाला म्हणजे 10 + 4 झाला तो. However, we do not use the symbol I consecutively more than 3 times. पण आपण आय जो सिम्बॉल आहे तो 3पेक्षा जास्त वेळा वापरू शकणार नाही आहे, त्यामुळं आपण त्याचा वेगळ्या प्रकारे लिहिणार आहे. 14 आहे तो. Hence, we shall think of number 14 as 10 + 4 instead. म्हणजे आपण 10 + 1 + 1 + 1 + 1 असं लिहिण्यापेक्षा 10 + 4 असं लिहिणार आहोत. Then using the symbol IV for 4, we write 14 as XIV. म्हणजे आपण आय आहे तो 3पेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही म्हणून त्या प्रकारे आपण लिहू शकत नाही. XII असं न लिहिता आपण XIV असं लिहितो. म्हणजे 5 - 1 करून जो येतो त्या प्रकारे लिहिणं आपल्याला जास्त सोपं जातं म्हणून आपण तो XIV असा लिहिणार आहोत. सिमिलरली वी शॅल थिंक ऑफ द नंबर 19 ॲज 10 + 9 अँड राईट इट ॲज XIX. म्हणजे 19ला पण आपण परत व्हीच्या पुढं 4 टाइम्स आय न लिहिता एकदाच फक्त एक्सच्या पुढं 1 आय लिहिणार आहोत. म्हणजे 10 - 1 करून 19 करणार आहोत त्याचा, म्हणून XIX असं लिहितो त्याला. Thus, to write the numbers from 1 to 20 in Roman numerals, we first distribute a given number into groups of
10, 5 and 1 and then apply the rules given below. आता आपण काय करणार आहे, 1 to 20 नंबर्सचे रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत आपल्याला. ते लिहिण्यासाठी आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. ते 10, 5 आणि 1च्या फॉर्ममध्ये करणार आहोत आणि तिथं सगळीकडं आपण वरचे 4 रूल्स वापरणार आहोत आणि ते नंबर्स लिहिणार आहोत. Thus 12 is equal to 10 plus 1 plus 1 is equal to x I I म्हणजे 12 झाला तो. 7 is equal to 5 plus 1 plus 1 V I I असं लिहितो तो. 18 is equal to 10 plus 5 plus 3 is equal to x V I I I असा हा 18 नंबर लिहिणार आहोत. आपण प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. मी तुम्हाला 1 to 20 पर्यंतचे नंबर्स लिहून दाखवते, ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहा. तर मी तुम्हाला इथं आता 1 to 20 पर्यंतचे सगळे लेटर्स लिहून दाखवलेले आहेत. 1ला आय लिहायचं आहे, 2ला डबल आय 2 वेळा लिहायचं आहे आय, 3ला 3 वेळा आय लिहायचं आहे, 4ला आय व्ही असं लिहायचं आहे, 5ला फक्त व्ही येणार आहे, 6ला व्ही आय येणार आहे, 7ला व्ही आय आय येणार आहे, 8ला व्ही आय आय असं येणार आहे, 9ला आय एक्स येणार आहे, 10ला फक्त एक्स येणार आहे, 11ला एक्स आय येणार आहे, 12ला एक्स आय आय येणार आहे, 13ला एक्स आय 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 असं 3 वेळा येणार आहे, 14ला एक्स आय व्ही येणार आहे, 15ला एक्स व्ही येणार आहे, 16ला एक्स व्ही आय येणार आहे, 17ला एक्स व्ही आय आय येणार आहे, 18ला एक्स व्ही आय 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 असं येणार आहे, 19ला एक्स आय एक्स असं येणार आहे आणि 20ला एक्स एक्स येणार आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. राईट द फॉलोइंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये आपण 1 to 100 नंबर्स कसे लिहितो त्याप्रमाणे आपण इथं नंबर्स लिहायचे आहेत. पहिला नंबर आहे, आपण आता 1 to 20 नंबर्स लिहिलेलेच आहेत, त्यामुळं तुम्हाला हे नंबर्स लिहिता येतील. पहिला नंबर व्ही दिला आहे, व्ही आपण 5साठी वापरतो. 2 आहे तो 7 आहे, 3 आहे तो 10 आहे, एक्स म्हणजे 10, 14 आहे तो एक्स आय 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 3 वेळा आय आला आहे म्हणून 13 येणार आहे तो. 5th आहे तो एक्स आय व्ही आहे, म्हणजे एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1 आणि व्ही म्हणजे 4 5. 5 - 1 करायचं, व्हीच्या लेफ्ट हँड साईडला आय आहे म्हणून 5 - आय 14 झाला. एक्स व्ही आय म्हणजे 16 आहे, एक्स व्ही आय 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 म्हणजे 18 झाला तो आणि आय एक्स म्हणजे 9 आहे. क्वेश्चन नंबर 3, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. नंबर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला खाली रोमन नंबर्स लिहायचे आहेत. 3 परत दुसरा रोमनमध्ये दिलेलं व्ही आय आय आहे, परत 6 आहे, त्यानंतर एक्स आय आय आहे, 15 आहे आणि एक्स आय एक्स आहे. ते तुम्ही लिहू शकता. आता त्यानंतरचे राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. 9, 2, 17, 4, 11, 18 हे पण 1 to 20 नंबर्स तेवढेच दिलेले आहेत रोमन नंबर्स, त्यामुळं तुम्ही हे आता वरच्या क्वेश्चन नंबर 1मध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे इकडं लिहायचं आहे. आता तुम्हाला खाली एक बॉक्स दिलेला आहे. इन द टेबल बिलो ईच गिवन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड देन अगेन इन रोमन न्यूमरल्स. इफ इट is written correctly in Roman numerals, put correct sign in the box under it. If not, put wrong sign and correct it. म्हणजे आता तुम्हाला इथं एक बॉक्स दिलेला आहे, त्यामध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्स, रोमन न्यूमरल्स, राईट ऑर रॉंग असे 3 बॉक्सेस दिलेले आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक नंबर इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये दिला आहे आणि एक रोमन नंबरमध्ये दिलेला आहे. तर बरोबर असेल तर करेक्टची साईन करायची आणि चुकीचा असेल तर रॉंग साईन करून तो करेक्ट करायचा आहे आणि तो नंबर रोमन न्यूमरल्समध्ये तुम्हाला लिहायचा आहे. हे तुम्ही करा. समथिंग मोर.
L, C, D and M are also used as Roman numerals. आता L, C, D आणि M हे पण रोमन न्यूमरल्समध्ये वापरतात, पण ते कशासाठी वापरतात तर रोमन न्यूमरल्समध्ये I हा 1 साठी वापरतात, V हा 5 साठी वापरतात, X हा 10 साठी वापरतात, L हा 50 साठी वापरतात, C 100 साठी, D 500 साठी आणि M आहे तो 1000 साठी. ॲक्टिव्हिटी अपार्ट फ्रॉम क्लॉक्स अँड वॉचेस वेअर एल्स डू वी सी रोमन न्यूमरल्स. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. क्लॉक किंवा वॉचेस सोडून इतर कोणत्या ठिकाणी रोमन न्यूमरल्स वापरतात ते तुम्हाला सांगायचं आहे. द डेसिमल सिस्टीम ऑफ रायटिंग नंबर्स म्हणून हा पुढचा बॉक्स आहे. It is not easy to read or write using Roman numerals. It also makes calculations difficult. You have learned to write numbers using 10 digits 0 to 9. In that system, the value of a digit depends upon its place in the numbers. This system of writing numbers is called the decimal system. Mathematicians of ancient India invented the decimal system of writing numbers and began to use it. Later, this system was accepted in all parts of the world because it was simple and convenient. आता जर आपण ही रोमन नंबर्सची सिस्टीम्स घेतली तर तिथं कॅल्क्युलेशन करायला अवघड जातं, त्यामुळं आपण ती सिस्टीम सगळीकडे वापरू शकत नाही. जर आपण इंटरनॅशनल नंबर्स बघितले तर तिथं आपल्याला 10 डिजिट आहेत आपल्याकडं, 0 to 9 पर्यंतचे हे 10 डिजिट आहेत. ते नंबर्स वापरून आपण आपलं कॅल्क्युलेशन इझी करू शकतो आणि ह्याच 0 to 9 पर्यंतच्या नंबर्सना आपण डेसिमल सिस्टीममधले नंबर रायटिंग नंबर्स आहेत असं म्हणतो. तर जे आधीचे मॅथमॅटिशियन्स होते त्यांनी काय केलं, ह्या डेसिमल नंबर सिस्टीमचा नंबर लिहिण्यासाठी वापर केला आणि हीच सिस्टीम सगळ्या पूर्ण वर्ल्डमध्ये वापरली जाते कारण ती सिम्पल आहे आणि आपल्याला वापरायला पण सोपी आहे. म्हणून रोमन न्यूमरल्स न वापरता आपण इंटरनॅशनल सिस्टीम वापरतो, जी पूर्ण वर्ल्डमध्ये कुठंही गेलात तरी सेम असणार आहे इंटरनॅशनली, ती जी सोपी आणि कन्व्हिनियंट पण आहे आपल्याला. जर तुम्हाला हा लेसन समजला असेल आणि जर अशा सोप्या भाषेत तुम्हाला पुढचे लेसन्स पण समजून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे अपडेटेड व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका. थँक्यू.